सत्तेच्या बाजूने ठाम उभे राहणारे व्यासपीठ आपण पाहत आहात लीडर वार्ता। साखळी बॉम्बस्फोटातील RDXचा शोध लागणार। मिशनमधून 15 मे रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार। ॲक्शनचा भरणा असलेल्या आणि RDXचा शोध घेणाऱ्या मिशन या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। अखेर आता चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायला सज्ज झाला आहे। उत्तम ॲक्शन सीन्स, कलाकारांचा वाखाणण्याजोगा अभिनय, संवाद आणि गाणी या सगळ्यांचाच मेळ या चित्रपटामध्ये साधून आला आहे। हा थरारक आणि थक्क करणारा चित्रपट येत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे। ॲक्शन चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षक वर्गात लागली आहे। मराठीतही ॲक्शन चित्रपट येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिशन हा सिनेमा आहे। येत्या 15 मे 2026ला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल। साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी 300 किलो RDX पैकी 100 किलो RDX वापरलं गेलं तर 200 किलो RDX गेलं कुठे याचा शोध मिशनमधून उलगडणार आहे। साखळी बॉम्बस्फोटावर आधारित हा काल्पनिक सिनेमा बनवण्यात आला आहे। रिवी कांता फिल्म्स निर्मित व आकाश डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत बहुप्रतीक्षित मिशन हा चित्रपट आहे। मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावेळच्या भीषण RDX शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरार नाट्य येत्या 15 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। चित्रपटात अभिनेते अजय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत। पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे। चित्रपटात अनंत जोग, विजय पाटकर, शांती बावकर, सुरेखा कुडची, सिद्धेश आचरेकर, संकेत मोरे, ओम राणे, प्रशांत किरण, विपुल भोईर, नंदकुमार गोरुले ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत। मिशन या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती सौ कांता शर्मा यांनी सांभाळली आहे। चंद्रकांत विस्पुते आणि कैलास पवार यांनी दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे। आकाश डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत हा चित्रपट आहे। चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विस्पुते यांनी सांभाळली आहे। तसेच संगीत समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचे आहे। चित्रपटातील गाण्यांना गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ, दिशा सुतार यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे। गीतकार म्हणून कृपेश, विकी, राजू, बिपिन यांनी बाजू हाताळली। तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यांनी बाजू पाहिली आहे। येत्या 15 मे रोजी हा साखळी बॉम्बस्फोटवर बनवलेला काल्पनिक सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे। एक बालकलाकार असल्यापासून चित्रपटसृष्टीत काम करतोय गेले अनेक वर्ष, जवळ 26-27 वर्ष। याच्या आधीचे अनेक चित्रपट तुम्ही मला मालिकातनं पाहिलं असेल। नुकतेच येऊन गेलेला माझा मेकअप चित्रपट सुपरहिट होता, मग तुझी माझी लव्ह स्टोरी, आणि आता दरवर्षी माझे अनेक नवीन नवीन चित्रपट येतात। मिशन चित्रपटाबद्दल जेव्हा चंद्रकांत सरांनी आणि कैलास सरांनी ही महत्त्वाची यातली जी भूमिका आहे सागर ही जी माझ्याकडे आणली तर ती एक खूप छान भूमिका आहे। आणि हे जे मिशन आहे तर जेव्हा अजय सर त्या मिशनसाठी मुंबईच्या कोळीवाड्यात येतात आणि ते कोळीवाड्यात आल्यानंतर जेव्हा तिथल्या लाईव्ह मुलांची म्हणजे यंग मुलांची गरज लागते आणि ते मिशन कसं सक्सेसफुल होण्याकडे किंवा त्या मिशनमध्ये कसा तो फ्लो जातो किंवा त्यांची कशी जर्नी आहे, तेव्हा त्यांची आणि आमची त्यांच्याशी त्यांची मैत्री होते, ओळख होते आणि मग आमचं ते मिशन वर आम्ही ते सुरुवात करतो। ह्या सिनेमामध्ये मी सागर नावाची भूमिका प्ले करतोय, जो एक खूप हॅपी गो लकी मुलगा आहे, एकदम छान सिंपल मुलगा आहे। त्याला त्याची छान नोकरी करायची, त्याला चांगले उत्तम मार्क मिळवायचे आणि सुदैवाने त्याला चांगले मार्क मिळतात। मग पुढे काय होतं, कारण की त्याला नसते लफडी जी आपल्या आजूबाजूला आपण आता तरुण मुलांची बघतो की ते नको त्या गोष्टीत अडकतात किंवा आणखीन बाहेर काही दुसरी लफडी करतात। त्याला तसं काही करायचं नाहीये। त्याला त्याच्या कामाबद्दल तो खूप प्रिपेअर्ड आहे। त्याची अजय सर आणि त्याच्या बाकीचेही साथीदार आहेत त्या कोळीवाड्यात, पण तो खूप एकदम हॅपी गो लकी सगळ्यांना आवडणारा असा मुलगा आहे सागर। आणि त्याचं एकच आहे की मला छान नोकरी लागेल, कारण मला छान नोकरीला अच्छी लगेगी तो छोकरी भी अच्छी मिळेल, कारण की त्याशिवाय मुलगी मिळणार नाही, लग्न होणार नाही। सो या थॉटचं ते कॅरेक्टर आहे, पण त्याचा फ्लो पूर्ण सिनेमात या मिशनमध्ये स्टार्ट टू एंड चंद्रकांत सरांनी, कैलास सरांनी आणि सगळ्यांनी तो छान पद्धतीने मांडलेला आहे आणि त्याला इमोशन्स आहेत। सो छान वाटलं सिनेमा करताना। आणि हा सिनेमा आता आमचा मिशन एक शोध मोहीम येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय। संपूर्ण पद्धतीने जसं सरांनी सांगितलं, सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे आणि आता आम्ही तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवतोय, त्याच्यासाठी मेहनत घेतोय। सो नक्की बघा, मराठी चित्रपट आहे आणि छान टीम आहे आणि येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय मिशन एक शोध मोहीम। तर नक्की बघा आणि तुमचा प्रेम, आशीर्वाद, साथ कायम माझ्यासोबत राहू। थँक्यू सो मच। नमस्कार, मी अभिनेत्री अश्विनी तेंडुलकर। मिशन एक शोध मोहीम हा आमचा सिनेमा येतोय 15 मे थिएटर्समध्ये। प्लीज नक्की सगळ्यांनी जाऊन पहा।
आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायला गेलं तर मी अजय जे आमचे हिरो आहेत त्यांची पत्नीची भूमिका साकारत आहे. सो एक अत्यंत कष्टाळू असे ऑफिसर आणि त्यांची प्रेमळ बायको, आमचं असं एक कुटुंब दाखवलं आहे. त्याच्यामध्ये आमचं एक छान गाणंही आहे आणि थोडी रहस्यमय भूमिका आहे माझी. प्लीज जाऊन बघा, तुम्हाला खूप मजा येईल. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, फॅमिली सोबत जा आणि खूप मजा करत हा मूवी बघा. थँक्यू. नमस्कार, मी अभिनेत्री शांती बावकर. मिशन एक शोध मोहीम या चित्रपटामध्ये मी एक आर्या नावाची भूमिका साकारते, जी अजय सरांच्या अपोजिट आहे. आर्या ही कोळीवाड्यात राहणारी मुलगी आहे, जी अल्लड आहे, नटखट आहे. तिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे किंवा पोलिसांविषयी कुतूहल आहे. आणि अचानक तिच्या आयुष्यात एके दिवशी एक पोलीस इन्स्पेक्टर येतो, कोळीवाड्यात एका मोहिमेवरती येतो आणि त्या मोहिमेत तीही सामील होते. तिच्यासोबत तिचे 4 मित्र असतात आणि त्यानंतर ते 5 जण मिळून आणि अजय सर असे 6 जण मिळून एक टीम बनून एक जी काही मोहीम करतात, ते मोहीम म्हणजे हा चित्रपट आहे. ॲक्शन चित्रपट आहे. गाणी 4 आहेत, सुपरहिट गाणी आहेत, खूप छान आहेत, तुम्हालाही आवडतील. आणि 15 मेला आमचा चित्रपट जवळच्या सगळ्या चित्रपटगृहात येतोय, तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन तो नक्की बघावा. धन्यवाद.